प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर आजच्या भागात प्रियाला त्या जज साहेबांनी दिली बरं का सुट्टी एकदाची, आणि ती सुट्टी दिली तो एक चमत्कारच मानावा लागेल तुम्हाला. काय काय झालंय तमाशा तिच्या बाबतीत आज संपूर्ण एपिसोडमध्ये बघा. सुरुवातीला आपण बघतोय की अर्जुन आता सायलीला हुडकत हुडकत आलाय खाली, आणि सायली काही त्याला कुठे दिसेना, आणि हे सगळे पण त्याची मजा घेत आहे कारण त्याने जाता जाता सायलीला इग्नोर केलं ना. मग हा सगळ्यांना विचारतोय कुठे सायली कुठे, तर सगळेजण म्हणतात म्हणजे प्रतापराव, कल्पना, अस्मिता, आम्हाला नाही माहित कुठे तुझी बायको, तुझं तू शोध. आता अर्जुन विचार करतो रूममध्ये नाहीये, इथे पण दिसत नाहीये, बाहेर गेलीये का? फाईन, नका सांगू कोणी, मी शोधतो असं म्हणून याने सगळं घर तपासलंय, पण याला कुठेच सायली दिसलेली नाहीये. कल्पनाताई, अस्मिता सगळेच याची मजा घेत आहे बरं का. आता अर्जुन बायको बायको करून सगळ्या घरभर तिला शोधतोय, पण तरी पण त्याला ती कुठे दिसेनाशी झाली आहे. आता सगळं घर शोधल्यानंतर हा पुन्हा आला त्या कल्पनाताई आणि प्रतापरावांच्या समोर आणि म्हणतो, मम्मा सांग ना कुठे गेलीये ग सायली, बाहेर गेलीये का? पण हे कोणी आधी काही बोले ना त्याच्याशी. शेवटी हा पुन्हा बाहेर जातो, आलोच असं म्हणून पुन्हा इकडे तिकडे शोधतो, पण तरी पण त्याला सायली दिसतच नाही. शेवटी हा विचार करतो, अरे ही घरात नाहीये. हा कुठे गेलीये तुम्हाला माहित नाहीये का? सांगून नाही गेली का? बरं ठीक आहे, मी मधुभाऊंकडे गेली असेल असं म्हणून याने कुसुमला फोन लावला. कुसुमला विचारतोय, हॅलो कुसुमताई, सायली आहे का तिथे? नाहीये? बरं बरं ठीक आहे. नाही तसं काही नाहीये कुसुमताई. आता फोन ठेवून दिलाय त्याने आणि आता अजूनच टेन्शनमध्ये आलाय आणि म्हणतोय, कोणी सांगेल का मला माझी बायको कुठे गेली आहे? इथे पण नाहीये ती, तिथे पण नाहीये, गेली कुठे सायली? सांगा ना रे, कुठे गेली आहे सायली? तुम्हाला कसं काय माहित नाही सायली कुठे गेली आहे? प्रतापराव म्हणतात, कमाल आहे बाबा, तुझी बायको कुठे गेली तुला माहित नाही ना, आम्हाला कसं माहित असेल? अस्मिता म्हणते, ए अर्जुन, उगाच आमच्यावर चिडचिड करू नकोस हा. तू तिला फोन केला होता का ऑफिसमधनं? केला असता फोन तर कळलं असतं तुला की तुझी बायको कुठे गेली आहे, काय करतीये ते. आम्हाला नको विचारू. अर्जुन म्हणतो, अगं अस्मिता, मी करणार होतो कॉल तिला, पण कामाच्या टेन्शनमध्ये राहून गेलं. प्रतापराव म्हणतात, वा रे वा, जगात सगळी कामं तुलाच असतात ना, आम्हाला काही कामच नाहीये ना बाबा. मी फॅक्टरीत जात नाही, ऑफिसला जात नाही, कल्पना पण काही काम करत नाही, घरात सगळी कामं तुलाच आहेत, हो की नाही अर्जुन? कल्पनाताई म्हणतात, बघा ना, नेहमी आपलं काम एके काम करत बसायचं, मग बायको चिडून निघून गेली की शोधत बसायचं तिला घरभर. अर्जुनला आता येतं टेन्शन, त्याला वाटतं चिडून निघून गेली. अरे ए मम्मा, अरे ती चिडून निघून गेली माझ्यावर. अरे बापरे, अशी कशी चिडून निघून गेली सायली? आणि तुम्ही काही बोलला नाहीत का तिला? अशी कशी चिडली? का चिडली मम्मा सायली? काय झालंय? कल्पनाताई आता अर्जुनच्या त्या प्रश्नाला मुद्दाम इग्नोर करतात आणि विमलला म्हणतात, मला कॉफी दे का विमल अजून? मग विमल म्हणते, हो वहिनी देते. आणि मग आपलं डिस्कशन वेगळंच काहीतरी चालू करतात हे त्यांच्यामध्ये, म्हणजे मुद्दाम अर्जुनकडे दुर्लक्ष करताय असं दाखवताय. अर्जुन आता चिडतो त्यांच्यावर, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? पण आता मात्र त्याला टेन्शन आलंय. आता तो चिडून म्हणतो, हो का, नाही सांगायचं का तुम्हाला? ग्रेट, फॅन्टॅस्टिक, तुम्ही सगळे सायलीच्या बाजूने आहात ना? काही हरकत नाहीये, मी माझं शोधतो सायलीला आता. आणि पुन्हा तो त्याच्या खोलीत जातो, इकडे तिकडे कल्पनाताईंच्या खोलीत जातो आणि बायको बायको करून सगळं घर शोधत असतो तिला. आता ती काय एवढीशी के का सापडणार नाही, इकडे तिकडे पाहू लागलाय तो. असो, तर आता पुढच्या भागामध्ये प्रियाचा धिंगाणा दाखवलाय त्यांनी. आता पुढच्या सीनमध्ये बघा, आता हे सगळे हसत असतात, प्रतापराव, अस्मिता, कल्पनाताई अर्जुनला, की कशी जिरवली त्याची. बिचारा कामाच्या व्यापामध्ये विसरूनच गेला बायकोला. तर असो, आता इकडे मैपतचा वकील जज साहेबांना म्हणत असतो, युअर ऑनर, तन्वी सुभेदारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. मग ते जज म्हणतात, परमिशन ग्रँटेड. आता तो मैपतचा वकील प्रियाला विचारतोय, थँक्यू. तर मॅडम, मैपत शिखरे यांनी तुमच्यावर दबाव आणला याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तो वकील प्रियाला विचारतो. प्रिया म्हणते, अहो असं काय करता, कोणी आपल्याला धमकवतंय, याचा कशाचा पुरावा देणार आहे मी तुम्हाला? कसला पुरावा देऊ? हां, पण हे एकदा नाही झालं बरं का, मला खूप वेळेला घाबरवलं या मैपत शिखरेनी. एकदा ना युअर ऑनर, एकदा त्याने माझ्या कपाळावर पिस्तूल रोखली होती हो, पण माझ्याकडे नाही हो, कसलाच पुरावा नाहीये या बाबतीतचा. मग वकील म्हणतो मैपतचा, म्हणजे एवढा मोठा क्लेम तुम्ही बिना पुराव्याचा करताय? काय हो मॅडम, तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? मग प्रियाचा वकील उभं राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, मला तन्वी सुभेदारांना आणखीन प्रश्न विचारायचे आहेत, मला कोणी प्रश्नच विचारू देत नाहीये. अरे देवा, याला कोणी प्रश्न का विचारू देत नाहीये? असो, तर मला जरा हसू आलं या वकिलाच्या प्रश्नाचं.
मग जजने त्यांना परमिशन दिली. मग आता प्रियाचा वकील विचारतोय प्रियाला, मॅडम, मिसेस सुभेदार, तुमच्या हाताला बँडेज दिसतंय, हे बँडेज कशामुळे, काय लागलंय तुम्हाला, सांगा बरं कोर्टाला. प्रिया लगेच म्हणते, अहो हे ना सगळं, या सगळ्या गोष्टीला महिपतच कारणीभूत आहे. ही जखम जी आहे ना ती महिपत शिखरेनेच केली आहे. काल रात्री हा हॉस्पिटलमध्ये माझ्यावर वार करायला आला होता ना तेव्हा. मग महिपतचा वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, तन्वी सुभेदार यांच्या तिथे जवळपास पोलीस प्रोटेक्शन होतं, असं असताना तिथे महिपत शिखरे कसं काय येईल. मग आता तन्वीचा वकील म्हणतो, मिलॉर्ड, आमच्याकडे काल रात्री CCTV फुटेज आहे, असं या तन्वीच्या वकिलाने सांगितलंय. मग काय, लावा ते व्हिडिओ, असं चालू झालं कोर्टामध्ये. आणि ते जज सांगतात, लावा तो व्हिडिओ, कोणतं CCTV फुटेज आहे. आता बघा, एवढा हुशार, एवढा शार्प गुंड महिपत शिखरे मनाशीच विचार करतो, अरे देवा, त्या हॉस्पिटलच्या भिंतीवर कॅमेरे असतील हे माझ्या लक्षातच आलं नाही. काय महिपत, काय माती खाल्लीस तू, असा महिपत मनात विचार करतोय बरं का. म्हणजे कमाल आहे, अख्ख्या जगात CCTV असतात प्रेक्षकांना, पण हे महिपत शिखरेच्या लक्षातच आलं नाही ना. असो, होतात अशा चुका कधी कधी. तर आता हे तन्वीचे वकील म्हणतात, मला ती फुटेज कोर्टात दाखवायची परवानगी द्या. मग परमिशन त्यांना ग्रँटेड होते आणि ते फुटेजचं जे काय आहे ते मग सादर केलं जातं कोर्टात आणि तिथे व्हिडिओ लावला जातो. आता त्यामध्ये ना महिपतने घोंगडी घेतलेली असते डोक्यावर, आपण तर बघितलेलं आहे. आता त्यामुळे महिपत काही ओळखायला येत नाहीये की हल्ला करणारा महिपतच आहे का दुसरा कोणी आहे. पण तरी सुद्धा हा मुद्दा आता अर्जुन सायलीच्या सीन नंतर तुम्हाला दिसणार आहे. तर सगळेजण खूप वेळ ते CCTV फुटेज बघतात आणि ते ढंचिक 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 गाणं बऱ्याच वेळ लागतं. तर आता सगळेजण फुटेज पाहिल्यानंतर महिपत शिखरेकडे बघायला लागतात. विशेषतः अश्विन जरा जास्तीच बघायला लागतो. असो, आता इकडे अर्जुन पुन्हा एकदा बिचारा सगळं घर शोधून पालथून उलथून आला या सगळ्यांसमोर एकदाचा आणि म्हणतोय, मम्मा, डॅड, तुमच्या रूम मध्ये पण नाहीये सायली, मी अख्खं घर शोधलं, सांगा ना कुठे सायली, सांगा ना. अस्मिता म्हणते, एकदा सांगितलं ना तुला, आम्हाला माहिती नाहीये सायली कुठे येते. आता प्रतापराव त्याला टोमणा मारतात, ए अर्जुन, मी जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये असतो ना तेव्हा मला सगळं माहीत असतं, कल्पना कुठे, काय करते, कुठे गेली आहे, कुठे जाणार आहे. कारण मी जेव्हा कामात असतो ना तरी तिचा फोन आला तरी मी उचलतो, 2 शब्द का होत नाही, मी बोलतो तिच्याशी. ती जेव्हा मला कॉल करते तेव्हा मी महत्त्वाच्या कामात असलो तरी मी घेतो तिचा फोन, कारण तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असतं ना म्हणून. अरे देवा, बिचारा अर्जुन कामाच्या व्यापामध्ये बायकोला विसरला, त्याची भलती शिक्षा भेटतीये त्याला. आता अस्मिता पण त्याला टोमणा मारते, हो, माझा नवरा सचिन, तो सुद्धा जेव्हा कामात असतो ना, म्हणजे कितीही कामात असला तो, तर माझा फोन आला तर 2 शब्द तरी बोलतो आणि मला सांगतो की मी करतो तुला फोन नंतर. पण बाई, बिचाऱ्या सायलीचं कुठे असं नशीब आहे. माझा नवरा बाई माझ्याकडे काही दुर्लक्ष करत नाही सायलीच्या नवऱ्यासारखा. अर्जुन म्हणतो, अरे अस्मिता ताई, तुला काय म्हणायचंय, मी सायलीकडे दुर्लक्ष करतो. प्रतापराव म्हणतात, ए अर्जुन, समोर असलेल्या माणसाकडे बघायचं नाही आणि आपल्या बायकोचे कॉल उचलायचे नाही, याला दुर्लक्षच म्हणतात बरं का. अर्जुन आता काही बोलणार, तेवढ्यात प्रतापराव म्हणतात, ए अर्जुन, चल चल, कामाची एवढी धुंदी बरी नाही हा. आता अर्जुन म्हणतो, अरे तुम्ही काय बोलताय काय नाही, मला काही कळतच नाही आता आणि मला ते समजून घ्यायचं नाही आणि मला वेळ पण नाही आहे. आता मी एक काम करतो, मी आश्रमातच जातो आणि मधुभाऊंच्या आश्रमात जाऊन बघतो सायली नक्की आश्रमात गेली असेल. आता सायली दारातूनच म्हणते, नाही, काही गरज नाही आश्रमात जायची. आता अर्जुन मागे वळतो आणि म्हणायला जातो, म्हणजे तू इथेच होतीस तर. आणि बघतो तर काय, अरे बापरे, ही तर कोणीतरी वेगळीच दिसतीये, आपली बायको आहे काही, आपली इन द सेन्स त्याची बर का. म्हणजे तो बघतो आणि बघतच राहतो सायलीकडे. सायलीचा झालेला मेकओव्हर अर्जुन बघून एकदम फ्लॅट झालाय बर का. प्रेक्षकांनो, सायलीने केलेला मेकओव्हर बघून मला पण बाई जरा मोह आवरला नाही. म्हणजे मेकओव्हर तर मी काही केलं नाही, पण ते AIचं नवीन ट्रेंडिंग आलंय ना जेमिनीचं, त्यामध्ये जरा फोटो कन्वर्ट करून पाहिले हो. भारी वाटतं नाही, ओरिजिनल वाटतं ते फोटो, पण जरा मेकअप बिकअप असला की जरा मेकओव्हर झाल्यासारखं वाटतंच ना. तर अर्जुनराव आता सायलीकडे बघताय आणि बघतच राहताय आणि आता तो सायलीकडे बघतो बघतो बघतो, मग सायली पण त्याला जरा ॲटिट्यूड देते बरं का. अर्जुन म्हणतो, बायको, ही तू आहेस, वाव, किती सुंदर दिसतेस तू. बाई, पुन्हा एकदा प्रियाचा धिंगाणा चालू केलाय त्यांनी. आता CCTV फुटेज कोर्टाने बघितलं, मगाशीच्या सीनमध्ये आपण पाहिलंय.
आता ते मैपतचे वकील उभे राहतात आणि म्हणतात, युअर ऑनर, या CCTV फुटेजमध्ये काहीही अर्थ नाहीये, कारण या फुटेजमध्ये या तन्वी सुभेदारच्या मागे पळणारा माणूस कोण आहे तर दिसतच नाहीये. आता त्याने असा युक्तिवाद केल्यानंतर मैपत खुश होतो. मग प्रिया म्हणत असते, नाही नाही, तो मैपतच आहे. वकील म्हणतो, मैपतचा कशावरून मैपत शिखरे आहेत ते? मग प्रिया म्हणते, अहो मी बघितलंय ना क्लिअरली, तो मैपत शिखरेच होता. आता मैपतचा वकील म्हणतो, अहो ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अहो या सुभेदार मॅडम का बरं सारखं सारखं म्हणतात की शिखरे आले होते यांच्या मागे रात्री? नाही काय हो वकील साहेब, आता तो तन्वीच्या वकिलाला विचारतो, वकील साहेब मला सांगा की यांच्यावर हल्ला झाला तो नेमका काय वेळ होता? मग तो वकील म्हणतो, रात्री 11:36 ते 11:39 मग लगेच मैपतचा वकील युक्तिवाद करतो की यावेळेला तर मैपत शिखरे त्यांचा बिल्डर मित्र त्याच्यासोबत जेवायला होते, त्याच्या मित्राच्या घरी जाऊन ते जेवत होते. आता हे एक नॉर्मल कारण आहे प्रेक्षकांनो, कॉमन कारण आहे. तर आता तो मैपतचा वकील पुढे म्हणतो की तुम्ही कसं काय त्यांना असं ब्लेम करताय? त्याच वेळेला मैपत शिखरे तुमच्यावर हल्ला करत होते म्हणून ते तर तेव्हा नव्हतेच, म्हणजे ते त्यांच्या मित्राच्या घरी होते. आता जेव्हा तो वकील असा म्हणतो तेव्हा प्रिया आता टेन्शनमध्ये येते की अरे देवा आता काय करायचं. तर अश्विन पण आता बघायला लागतो भांबावून, अरे देवा आता काय करायचं. इकडे पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. म्हणजे काय झालंय प्रेक्षकांनो, एकीकडे एकदम धिंगाणा रंगवला त्यांनी आणि एकीकडे एकदम सायलेंट सीन रंगवलाय. आज या 2 सीनमध्येच आज अख्खी मालिका खेळली आहे. तर सांगायचं कारण म्हणजे अर्जुनरावांनी पाहिलं बाबा एकदाच सायलीकडे. तो तिला बघतो आणि म्हणतो, बायको काय सुंदर दिसतेस ग तू रोजच्यापेक्षा आज. माझी तर नजरच हटत नाहीये तुझ्यावर ना, हे कसं मॅनेज केलंस तू? सायली म्हणते, अच्छा अगं बाई मी दिसले का तुम्हाला? मला वाटलं मी अदृश्य वगैरे झाले की काय. म्हणजे मिस्टर इंडिया. त्यावरती अर्जुन म्हणतो, अदृश्य नाही ग, असं का बोलतेस तू? आता सगळे हसायला लागतात. अर्जुन म्हणतो, असं का बोलतेस बायको तू? अगं उलट मी तर तुला घरभर शोधत होतो मगासपासनं, तू मला कुठे दिसतच नव्हतीस. मला किती टेन्शन आलं होतं बायको माहितीये का. आता मला दिसलीस तर अशी दिसलीस, माइंड ब्लोईंग दिसतेस ग तू. आता हे सगळेच्या सगळे मिळून त्याचे कान धरतात. इकडनं प्रतापराव, तिकडनं कल्पनाताई. अर्जुन म्हणतो असतो, मम्मा डॅड अरे माझं कान का धरताय? मग प्रतापराव म्हणतात, अरे गधड्या, तू जेव्हा घरी आला ना फोनवर बोलत बोलत, तेव्हा तुझी माइंड ब्लोईंग बायको तुझ्या समोरच उभी होती आणि तुला ती दिसलीच नाही. अर्जुन म्हणतो, काय मी आलो आणि गेलो तेव्हा बायको इथे होती माझी? अस्मिता म्हणते, हा लोक प्रेमात आंधळे होतात हे माहित होतं मला, पण लोक कामात पण आंधळे होतात हे आत्ताच कळलं. अर्जुन म्हणतो, अरे बापरे, सॉरी 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 बायको, अगं हा माइंड ब्लोईंग बदल कसं काय घडला? विमल म्हणते, अहो अर्जुन दादा, सायली ताईंना असे कपडे केस शोभून दिसताय ना. अर्जुन म्हणतो, अरे किती छान दिसताय, खूपच छान दिसताय, माझी तर नजरच हटे ना आता माझ्या बायकोवरनं. आणि सगळे आता हसायला लागतात. मग पुन्हा तन्वीचा सीन रंगवतात ते. अरे देवा प्रेक्षकांनो, एका मागोमाग एक सीन जरा जास्तीच दाखवल्यात. तर अर्जुन इकडे सायलीकडे बघतोय 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 आणि बघतच राहतोय आणि सायली पण मग थोडासा ॲटिट्यूड देतीये त्याला. तर असो, आता इकडे कोर्टामध्ये पुन्हा दाखवलंय की आता जो मैपतचा वकील आहे ना, त्याने मैपतच्या मित्राला बोलवलंय, म्हणजे जो इमॅजिनरी मैपत त्यांच्या घरी जेवत होता ना, तो वाला मित्र. मग आता तो वकील म्हणतोय की युअर ऑनर, मला संतोष वखारकर यांना बोलवण्याची इथे परवानगी देण्यात यावी आणि त्यांना परवानगी मिळते. मग ऐन वेळेवर उभा केलेला हा मित्र तिथे आलाय आणि त्याने मैपतकडनं साक्ष दिली आहे. आता ते वकील विचारतात, मग जनरली जे प्रश्न असतात की तुमचं नाव काय आहे ते सांगा आणि काल रात्री मैपत शिखरे तुमच्या घरी होते का? मग ते सांगतात की हो, माझं नाव संतोष वखारकर, मी मैपत शिखरे यांचा बिल्डर मित्र आहे, मी माझ्या घरीच होतो. काल रात्री 11च्या सुमारास माझे बिल्डर मित्र मैपत शिखरे माझ्या घरी आले होते जेवायला आणि रात्री 11:30 पावणे 12च्या सुमारास आम्ही जेवण केलं. मग रात्री 12:30पर्यंत मैपत शिखरे माझ्या सोबतच होते माझ्या घरी. आता प्रिया म्हणते, नाही 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 युअर ऑनर, हा माणूस खोटं बोलतोय. अहो हा माणूस फक्त त्याच्या मित्राला वाचवतोय हो. या माणसानेच म्हणजे मैपत शिखरेनेच माझ्या हातावर सुरीने वार केला हो, तो मैपत शिखरेच होता. तर प्रेक्षकांनो, हे मैपतला पण माहिती आहे की त्याने काही वारबीर केलाच नाही हिच्यावर, फक्त तो वार करणार असतो, पण हिनेच हिच्या हाताने कैची मारून घेतलेली आहे. तर असो, आता मैपतचा वकील म्हणतो, ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तो संतोष वखारकर गेला आता. मग वकील पुढे म्हणतात की युअर ऑनर, मला तन्वी सुभेदारांना प्रश्न विचारण्याची परवानगी द्या.
मग परमिशन मिळते त्यांना. वकील म्हणतात, ओ तन्वी सुभेदार, आम्ही एक वेळेला मान्य करतो की महिपत शिखरे हे हॉस्पिटलमध्ये आले, त्यांनी तुम्हाला मारायचा प्रयत्न केला होता. प्रिया म्हणते, हो 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 केला होता. वकील म्हणतात, पण तुम्ही तर सांगितलं होतं ना की हा त्यांचा पहिला प्रयत्न नाहीये, आधी सुद्धा महिपत शिखरेंनी तुम्हाला धमकावलं होतं ना. प्रिया म्हणते, हो दिला, त्याने आधी पण धमक्या दिला. मग तो वकील म्हणतो, मग तुमचे वडील रविराज किल्लेदार हे तुमची केस लढत होते ना आधीची, मग केस लढत असताना तुमच्यावर एवढा दबाव येत होता, तेव्हा तुम्ही तुमच्या वडिलांना का नाही सांगितलं? नाही, तुमच्या वडिलांनी तेव्हाच तुम्हाला न्याय मिळवून दिला असता, तुम्हाला खरी खरी साक्ष तेव्हाच देता आली असती, मग तुम्ही का लपवलंत सगळं? मग प्रिया म्हणते, काल पण मी पोलीस प्रोटेक्शनमध्ये होते ना, तिथे पण हा महिपत शिखरे आलाच ना. युअर ऑनर, अहो पोलीस न एखाद मिनिटासाठी इकडे तिकडे गेले तर तितक्या वेळ हा महिपत शिखरे तिथे आला आणि याने माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. ओ मिलॉर्ड, अहो असं करू शकतो हा माणूस? विचार करा, हा माणूस किती नीच आहे. मी जर कोर्टात साक्षीची बाजू घेतली नसती ना तर केस सुरू असताना तो माझा खून करून थांबला नसता. त्याने माझ्या वडिलांना सुद्धा जीवे मारायची धमकी दिली होती हो मला. कुठलं कुठे बोलते ही प्रेक्षकांनो, मी तर बोलून बोलून थकली, म्हणून मी कोर्टामध्ये सगळं खरं खरं सांगितलं. प्रेक्षकांनो, इथे मला कन्फ्युजन झालंय. आता ही मगाशी म्हणली की मी खोटी साक्ष दिली आणि आता म्हणते की महिपत शिखरे दबाव देत होता म्हणून मी खरं खरं सांगितलं, माझ्या वडिलांना त्याने मारायची धमकी दिली म्हणून मी खरं खरं सांगितलं. अरे कहना क्या चाहते हो भाई, असं झालेलं आहे आता प्रेक्षकांनो. जाऊ द्या, या बाबतीतनं न विचार केलेलाच बरं आहे. फक्त थोडक्यात सांगायचं तर चमत्कार झाला आणि प्रिया सुटली आहे, एवढं काय ते सांगेल. आता पुन्हा अर्जुनचा सीन रंगवला. आता झालं शेवटचे सीन तुम्ही बघ. अर्जुन म्हणत असतो, असा कसा बदल झाला बायको तुझ्यात, सांग ना ग. मग कल्पनाताई म्हणतात, वा रे वा, आधी स्वतः चुकायचं आणि मग प्रश्न विचारायचे बायकोलाच. अर्जुन म्हणतो, चुकलं बाबा, नाही करणार आता यापुढे असं. सांग ना बायको, काय करू, उठा बशा मारू का? चुकलं माझं, आय एम सॉरी. सायली म्हणते, काही गरज नाहीये, त्यापेक्षा वर जाताना माझ्याकडे पाहिलं असतं तर एवढं घडलंच नसतं ना सगळं. अर्जुन म्हणतो, सॉरी बाबा. मग विमल म्हणते, म्हणजे सगळ्यात सेन्सिबल वाक्य बोलली बरं काही, काल मी जे सांगितलं ना तेच बोलली ही. विमल म्हणते, सायली ताई, अहो तुम्ही आज वेगळे कपडे घातलेत ना, म्हणून अर्जुन दादांनी तुम्हाला ओळखलं नसेल. अर्जुन म्हणतो, बरोबर बोललीस विमल तू. बरोबर आहे ना प्रेक्षकांनो, ती वेगळी दिसत होती, हा कसा बघेल तिच्याकडे. असो. आता अस्मिता म्हणते, सायलीच्या या मेकओव्हरला तूच जबाबदार आहेस अर्जुन. अर्जुन म्हणतो, मी? ते कसं काय? मग अस्मिता म्हणते, अरे अर्जुन, तू तिचे कॉल उचलत नव्हतास, मग ती बिचारी अपसेट झाली ना. आणि मला माहिती आहे कॉलेजमध्ये तुझ्या मागे खूप मुली असायच्या ना. अर्जुनला आता जरा टेन्शन आलं ना. मग अस्मिता म्हणते, नाही तू जरा इकडे तिकडे बघायला नको, म्हणून मीच म्हणलं सायलीला जरा टापटीप राहा. अर्जुन म्हणतो, अच्छा, तू माझ्या बायकोच्या डोक्यात भरलं होय हे सगळं. मग अस्मिता म्हणते, मी? अरे तर आता सायली म्हणते, ओ त्यांनी काही डोक्यात भरवलं नाहीये आणि मी काही हलक्या कानाची नाहीये बरं का. सायली असं बोलते आणि लगेच आता प्रियाचा सीन चालू होतो. तर बघा, आता हा शेवटचा सीन आहे. आता प्रियाचे वकील म्हणतात की युअर ऑनर, माझ्या अशिलाने सगळं सत्य कोर्टासमोर ठेवलंय आणि रात्रीचं CCTV फुटेज पाहिलंय तुम्ही, यावरनं सिद्ध होतंय की त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. माझी कोर्टाला विनंती आहे की मिसेस तन्वी सुभेदारांना माफी मिळावी. आता प्रिया तिथे हातबीत जोडते बरं का, रडते पडते. मग ते युअर ऑनर काय निकाल देतात ते ऐका. सगळ्या फुटेजवरनं आणि सगळ्या युक्तिवादावरनं सिद्ध होतंय की तन्वी किल्लेदारांच्या जीवाला धोका आहे, पण हे स्पष्ट होत नाहीये की कालचा जो हल्ला आहे तो महिपत शिखरेने केलाय. त्यामुळे कोर्ट या प्रकरणात पोलिसांना चौकशी करण्याचा आदेश देत आहे. तन्वी सुभेदार यांना कसल्या तरी कलमाच्या अन्वये म्हणजे माफी देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं. कसल्या तरी ग्राउंड समथिंग काही शब्द वापरला, मला तो कळला नाहीये. आणि त्या बेसिसवर प्रियाला माफी मिळाली आहे, पण तिला 1 लाख रुपये दंड भरावा लागेल आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय प्रिया सुभेदार या कुठेही जाऊ शकत नाही, तन्वी सुभेदार. आणि असं म्हटल्यानंतर महिपत आता रागाने प्रियाकडे बघायला लागतो आणि प्रिया त्याच्याकडे. म्हणजे काय झालं थोडक्यात सांगायचं तर, म्हणजे आजच्या एपिसोडचं तात्पर्य सांगून टाकते तुम्हाला. काय म्हणतात ते, साप बी न मरा और लाठी बी न तुटी. म्हणजे महिपत शिखरेला जेल पण नाही झाली आणि प्रिया पण सुटली. झालं का प्रेक्षकांनो, सगळं काही अलबेल. असं आहे आजचा धिंगाणा.
मग आता मैपत आणि प्रिया एकमेकांकडे बघायला लागतात आणि एपिसोड इथे समाप्त होतो. आणि आता पुन्हा 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 तोच प्रोमो दाखवताय. सायली प्रियाला हकलते असं पुढच्या प्रोमोमध्ये म्हणजे ही जेलमधून तर सुटली, पण आता घरी येऊन ही फसली. आता कुठे जाणार अश्विन आणि प्रिया राहायला? आता ही काहीतरी पुन्हा तिथेही तमाशा घालेल असं ती एक म्हण आहे प्रेक्षकांनो मराठीमध्ये, वक्त्याला मरण नाही असं काहीतरी म्हण आहे बघा. तर तसं या प्रिया नावाच्या कॅरेक्टर बाबतीत आहे, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय, तसं ही अतिशय निगरगट्ट असलेली प्रिया प्रत्येक वेळेला तिच्या मनासारखं करते. आणि असं एखादं कोणीतरी माणूस असतं बरं का प्रेक्षकांनो, निर्लज्जम सदा सुखी म्हणतात ना, तसं काहीतरी. तर बघूयात आता प्रिया पुढे काय काय करते. थोडक्यात आजचा एपिसोड हा असा होता. कसा वाटला आम्हाला कमेंट करा. आणि हो, आज जी नवीन मालिका सुरू झाली आहे ना लपंडाव, त्या मालिकेचा रिव्ह्यू मी आपल्या दुसऱ्या चॅनलवर देणार आहे. मी अनघा, माझी आवडती सिरियल. हे तुम्हाला माझं चॅनल माहीत नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरती लग्नानंतरचा रिव्ह्यू मी देते आणि आजपासून लपंडाव हा व्हिडिओ ॲडिशनल ॲड केलाय. नक्की बघा, एन्जॉय करा आणि आजचा एपिसोड कसा वाटला सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.